नारायण राणे आणि राज ठाकरे कधी काळी बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या शिवसेनेचे हे दोन महत्त्वाचे शिलेदार। पण 2005 मध्ये नारायण राणे आणि 2006 मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले। पक्षासाठी हा खूप मोठा धक्का होता। पुढे राणे काँग्रेसवासी झाले आणि राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला। पण आता हे दोन्ही मोठे नेते अनेक वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नारायण राणे यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत। 4 मे 2024 या दिवशी सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये राज ठाकरे यांची तोफ धडाडेल। निमित्त आहे ते आगामी लोकसभेसाठी नारायण राणे यांच्या प्रचार सभेचं। रत्नागिरी सिंधुदुर्गातले महायुतीचे उमेदवार असलेले नारायण राणे यंदा 9 वर्षांनी थेट लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत। इतक्या वर्षांनी थेट लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या नारायण राणे यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे आणि म्हणूनच राणेंच्या सभेत त्यांचे जुने मित्र राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील। गेल्या निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात असलेले राज ठाकरे यंदा मात्र महायुतीच्या सोबत आहेत। पंतप्रधान मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची त्यांनी जाहीर घोषणा केली होती आणि त्यामुळेच महायुतीला एक प्रकारे बळ मिळालं। राज ठाकरे यांनी यंदा सुद्धा लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतलाय, पण मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहेत। खुद्द राज ठाकरे महायुतीच्या काही उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतील आणि राणेंची सभा ही त्यापैकीच एक। गेल्या वर्षी नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती। त्यांच्या या भेटीची मोठी चर्चा रंगली। आता हेच दोन नेते पुन्हा एकदा एकत्र येणार असल्यानं राजकारणात नव्यानं रंग भरला गेलाय। तब्बल 9 वर्षांनी लढणाऱ्या राणेंच्या समोर आव्हान आहे ते विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं। राऊत गेले 2 टर्म रत्नागिरी सिंधुदुर्गातून विजयी होत आहेत। त्यांची विजयाची हॅट्रिक रोखण्याचं मोठं आव्हान नारायण राणेंसमोर आहे। राणे यांनी 2015 मध्ये शेवटची निवडणूक लढवली। वांद्रे इथल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला होता। त्यानंतर राणे स्वतः निवडणुकीत उभे राहिले नाहीत, पण यंदा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्याचा निर्णय नारायण राणे यांनी घेतला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतील। पण सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती कणकवलीतल्या 4 मेच्या सभेची। राज ठाकरे या सभेमध्ये काय बोलतात, या सभेचा कोकणातल्या मतदारांवर काय प्रभाव पडणार, याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा।